ज्यानी 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 फुबाई फू मध्ये लोकांना हसवले त्यांनी माझी कविता ऐका. ज्यानी ज्यानी यस पापा फुबाई फू बघतोस हो पापा अभ्यास कोण करणार तुझा बाप पापा. कुशल पंच के बाद हंसना बेटा. यही तो मेरा पंच था. हंसो हसो हसो हसो. तर मी घेऊन आलो तुमच्या आवडीचा कार्यक्रम ज्याचं नाव आहे क्लिअर अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू फुबाय फू पॉवर्ड बाय एअरटेल कॉमेडीचा खालगी तुरा. धमाल हास्य प्रवासाला सुरुवात करूयात. पण त्याआधी स्वागत करूयात आपल्या परीक्षकांचं. महेशजी कोठारे आणि स्वप्नील जोशी. आणि स्वागत करूयात आपल्या 7ही दमदार जोड्यांचं. तर आपल्या खेळात आता 7 जोड्या उरलेल्या आहेत. उद्याच्या भागात आपण एका जोडीला बाय बाय सुद्धा करणार आहोत. 7 जोड्या उरलेल्या असल्यामुळे आता एका जोडीला आजच्या भागामध्ये आणि उद्याच्या भागामध्ये आपण बाय देणार आहोत. म्हणजे करणार काय आहोत, त्या जोडीला सगळ्यात जास्त तुरे आहेत. 25 तुरे त्यांच्याकडे आहेत. ती जोडी आहे कुशल बद्रिके आणि रसिका आगाशे. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी, कारण आतापर्यंतचे हायेस्ट स्कोरर ते आहेत. त्यामुळे ते इतर स्पर्धकांशी स्पर्धा करणार नाहीयेत. त्यांची तुऱ्यासाठी स्पर्धा असणार आहे, पण परीक्षकांच्या सोबत. त्यामुळे परीक्षक ठरवणार त्यांना किती तुरे द्यायचे. बाबा त्यांच्या तुऱ्याबरोबर 1, 2 किंवा ते समोरचे 3ही. सगळ्याच जोड्यांना आपण शुभेच्छा देऊयात. आणि एक सरप्राईज सुद्धा आहे आजच्या एपिसोडमध्ये. आजच्या एपिसोडमध्ये सगळ्यांनाच हसवण्यासाठी 2 पाहुणे कलाकार सुद्धा येणार आहेत. आता ते कलाकार कोण आहेत, ते सरप्राईज काय आहे ते मी आता फोडणार नाहीये. सगळ्यांनाच शुभेच्छा देतोय आणि परीक्षकांना मी विनंती करतो, पहिली चिठ्ठी निवडून आम्हाला सांगा की पहिल्यांदा कोण येणार आहे. निलेश, तू आता म्हणाला होतास कुशल बद्रिक आणि रसिकाला बाय देण्यात येत आहे. सो आय थिंक त्यांनीच परफॉर्म करावं ओपनिंग बॅट्समन म्हणून. या प्रत्येकाला वाटत असतं की आपण आयुष्यात एकदा तरी प्रेमात पडावं. पण प्रेमात पडल्यावरती वेगळंच टेन्शन असतं, प्रेमभंगाचं. असाच एक प्रेमभंग झालेला प्रेमवीर गेला एका लेडी बाबाकडे. लेडी बाबा माहिती नाहीये, बघायची ही लेडी बाबा कशी आहे आणि ती काय काय सल्ले देते. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात आतापर्यंत या स्पर्धेत 25 तुरे मिळवणाऱ्या या जोडीचं, कुशल बद्रिके आणि रसिका आगाशे. अरे कुछ नहीं अरे कुछ नहीं है भाता जब रोग ये लग जाता. मैं हूँ प्रेम रोगी, मैं हूँ प्रेम रोगी, मुझे दवा तो पिलाओ. जाओ 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 किसी मांत्रिक को बुलाओ. मैं हूँ प्रेम रोगी. हे इनामिना डिका, हे डायडा मडिका, इनामिना डिका डिका डे डायडा मडिका माकाना का चिका पिका रोलारी. रम पम पोच अरे पोच रे पोच ते पहिले. ओम फट स्वाहा. घरामध्ये वाद, प्रेमामध्ये अपयश, सगळ्यांना करणार चारोळीबाई यश. नेक्स्ट चारोळीबाई, चारोळीबाई. मैं हूँ प्रेम रोगी. प्रेम रोगी, टीबी रोगी वाटतोय सत्ता. टीबी एक समस्या आहे माझी, पण इथे आता मी प्रेम रोगी आहे. अरे प्रेमात झालाय वांदा का बुडतीत आहे धंदा. घरामध्ये झगडा का सासूशी आहे राडा. बवासीर भगेंद्रनिकाच्या करणं सब पर एक ही इलाज. नाव चारोळीबाई, नाव चारोळीबाई, नाव चारोळीबाई, चारोळीबाई, चारोळीबाई. बोला माझा प्रेमभंग झालाय. तू करतोस तिच्यावर खूप प्रेम, पण तिला नाही काही देणं घेणं. अरे जमेल का आपल्याला एकट्या नेहराच्या बॅटिंग वर मॅच जिंकणं. नेहराच्या जीवावर कसलं जिंकते मॅच, त्यापेक्षा हरणच बरं. पत्रिका आणली का नेहराची? तुझी पत्रिका. ही बघा. नाव चारोळीबाई, चारोळीबाई. तुझं नाव? माझं गंगाराम सीताराम. गंगाराम सीताराम. मी म्हणणार नाव
तुझं गंगाराम, वडिलांचं सीताराम, आजोबांच्या नावात नाहीये राम, आजीनं केलाय केव्हाच राम राम. आजी गेली माझी. 15 दिवसांपूर्वी तू 10 किलो रॉकेल घेतलायस आणि 5 दिवसांपूर्वी तू 5 किलो तांदूळ घेतलेत. महान आत्मा अंतर्यामी, कसं कळलं तुम्हाला हे सगळं? मूर्खा, रेशन कार्ड दिलंयस पत्रिकेऐवजी. सॉरी 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 म्हणू नकोस, मध्यरात्री जागू नकोस, दुपारचा झोपू नकोस. म्हणजे निलेश ते पंजे, कुशलचे कान, दिग्याची मान. पुढचा ऐकायचं असेल तर 200 रुपये दान. हे घ्या 200 रुपये. तू काय दिलं नाही, मी काय घेतलं नाही. असं काय करता? आता 200 रुपये दिले ना. 200 रुपये महत्वाचे आहेत का? प्रॉब्लेम काय प्रॉब्लेम आहे मग? कैसे बताऊ तुम्हें तुम मेरे लिए. हा आता सांगा. कैसे बताऊ मैं तुम्हें तुम मेरे लिए कौन हो? ए भाई. बर भाईला सांगा प्रॉब्लेम. मेरी किस्मत में तू नहीं शायद, क्यों तेरा इंतजार करता हूँ. मैं तुझे कल भी प्यार करता था, मैं तुझे अब भी प्यार करता हूँ. ओहो, आपल्या जीवनात कुणीतरी अलगद प्रेयसी बनून येत आणि बघता बघता आपल्याला भिकारी बनवून जात. म्हणजे निलेशचे पंजे, कुशलचे कान, दिग्याची मान. पुढचा ऐकायचं असेल तर 200 रुपये दान. देतो हे घ्या. तुम्ही काय दिलं नाही, मी काय घेतलं नाही. चारोळी बाई, मला माझ्या प्रॉब्लेम विषयी सांगा. माझा प्रेम भंग झालाय. प्रेम शिकण्याचे सुद्धा क्लासेस असतात आणि फेल होणाऱ्यांच्या हातात दारूचे ग्लासेस असतात. चला बसूया या. हो सॉरी काय करू? मी खूप जीव लावला होता तिला. ती म्हणते ती आहे आसमंतातली परी. असं म्हणतात की तिच्यापेक्षा कोपऱ्यावरची पानवाली परी. काय म्हणताय? पानवाली बरी आहे? विचारू डायरेक्ट तिला. लग्न झालंय तिचं? नाही हो, अविवाहित आहे. पण जरा ना वय जास्त आहे. वय जास्त असू दे, त्याने काय फरक पडणार? किती जास्त आहे असं? 63 वर्ष. काय हो, जरा आहे हा नुसता. त्यापेक्षा मी अविवाहित राहीन. पण एकट्याला ना कसं एकटं वाटतो. जसं विषानं विषाला मारतात, तसं काट्यानं काट्याला मारतात, तसं सापाला काठीनं मारतात, तसंच प्रेमाला प्रेमाने मारायचं. प्रेमाला मारायचं? हो. म्हणजे काय करायचं? म्हणजे तुला दुसऱ्या प्रेमात पडावं लागेल या मुलीला विसरण्यासाठी. या मुलीला विसरण्यासाठी दुसऱ्या प्रेमात? येस. मांत्रिके बाई, मी ऑलरेडी एका मुलीच्या प्रेमात पडलोय. इतक्यात बड़े बड़े देशों में ऐसी छोटी छोटी बातें होती रहती है. तिचा फोटो बघू. हा फोटो कुठे सापडला तुम्हाला? नेटवरती चॅटिंग करताना सापडला. इतकी वर्ष पाहत होते वाट, ते स्वप्न झालं पूर्ण. खरंय तुमचं. आलाय माझा राजकुमार. जानी, जेमतेम बांधा आणि सावळा वर्ण. काय बोलताय तुम्ही? हा माझा फोटो आहे 20 वर्षांपूर्वीचा. चला लग्न करूयात. अरे भाई, इतना सन्नाटा क्यों है? अरे दुनिया में धोखा कभी हो जाता है. आंखों में यारों का दिल खो जाता है. क्या बात है. या चारोळी बाईला बघून सगळ्यांना आपल्या आयुष्यातले चारोळी करणारे मित्र नक्कीच आठवले असतील. बघूयात मग आता ही बाई आणि हा प्रेम वेडा वीर कसा वाटला आपल्या परीक्षकांना. महेश सर, तुमचा हा जो ऍक्ट होता तो स्टार्ट तर सुपर होता, ब्रिलियंट स्टार्ट होता. पण सेकंड हाफ थोडासा मला असं वाटतं घसरला तुमचा. ऑन द होल इट वॉज नॉट युअर युज्युअल स्टँडर्ड. ऑल द बेस्ट यू. स्वप्नील सर. कुशल आणि रसिका, थँक गॉड की आज तुमचा हा मार्किंग परफॉर्मन्स नाहीये. ह्याच्यावर तुम्हाला तुरे मिळणार आहेत, पण हा मार्किंग परफॉर्मन्स नाहीये. पण आय कम्प्लिटली अग्री विथ महेश सर की सुरुवात विथ अ बँग झाली आणि जे प्रॉमिस या ऍक्टने दिलं त्याच्यापेक्षा थोडासा कमी पडला. ऑल द व्हेरी बेस्ट. खूप छान करा आणि नेक्स्ट एपिसोड कम बॅक विथ अ बँग. गॉड ब्लेस बोथ ऑफ यू. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या जोडीसाठी. बघूयात मग आता तुम्हाला किती तुरे मिळत आहेत परीक्षकांकडून. महेश सर. मी एकही तुरा देणार नाही. व्हॉट अबाउट यू? कोणीतरी मारल्यासारखं केलं तर कोणीतरी लागल्यासारखं केलं पाहिजे. मी 1 तुरा देऊ इच्छितो सर, विथ युअर परमिशन. ग्रेट, गो हेड. 1 तुरा.
पुढची चॅलेंजर जोडी कोण असणार आहे, पण त्यासाठी मी परीक्षकांना पुन्हा एकदा विनंती करतो, आपण चिठ्ठी निवडून आम्हाला सांगावं की पुढे इकडे कोण येणार आहे. दिगंबर नाईक आणि हेमांगी कवी.